लागेल ती मदत करण्यासाठी आम्ही निश्चितपणानं तुमच्या पाठीमागे राहू एवढी ग्वाही देतो। भविष्यामध्ये आपण केव्हाही हाक मारा, तुमच्यासाठी मी निश्चितपणानं असेन, कारण या कोथवडे गावानं मला नाव दिलं आहे आणि हे मी कधीही विसरू शकणार नाही। आणि यामुळे आपण सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। मी या ठिकाणी आमचे लाडके सर्वांचे तारकजी मयकर आपणास देखील विनंती करतो या ठिकाणी आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करायचंय। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। महालक्ष्मी क्रिकेट क्लब उंबरवाडी एक पहिल्यांदाच अंडरआर्मची स्पर्धा भरवली आहे। सर्व खेळाडूंना आणि प्रेक्षकांना धन्यवाद देतो आणि थांबतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। या ठिकाणी पुढील सामना दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती या ठिकाणी नाणेफेकी द्यायचं आहे। आमच्या प्रमुख उपस्थितींच्या हस्ते या ठिकाणी या स्पर्धेची नाणेफेक होणार आहे। महारावणात करबोडी संघाचा संघनायक अमित धनावडे आपणास विनंती आहे या ठिकाणी नाणेफेकीसाठी मैदानामध्ये यायचंय। या ठिकाणी महारावणात करबोडी संघानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी स्वीकारले। राजा दादा कंटिन्यू। हा सामना या ठिकाणी 5 षटकांचा असणार आहे। याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी संघ व्यवस्थापकांनी नोंद घ्यायची आहे। हा सामना 5 षटकांचा असणार आहे। महारवळनाथ करबोडे आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करून घ्या। या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे मुन्ना निखिल बारगोडे, आम्हाला क्रिकेट स्पर्धा भरवताना निखिल बारगोडे यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं। असंच सहकार्य पुढे देखील राहू दे अशी आपणास विनंती करतो। या ठिकाणी नंदकुमार कोलगे आपणास विनंती आहे की या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय। त्याचप्रमाणे दशरथ कोलगे आपणास देखील विनंती आहे या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय। मी अजित बारगोडे आपणास विनंती करतो या ठिकाणी नंदकुमार कोलगे आणि दशरथ बारगोडे यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे दशरथ बारगोडे यांना देखील या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचं आहे।
धन्यवाद. कंटिन्यू राजाला. यस, थँक्यू. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण, कारण जणू काही क्वार्टर फायनलचा सामना असेल. एलिमिनेटरचा हा सामना आहे. जो हरेल तो स्पर्धेच्या बाहेर जाईल, जो जिंकेल तो मात्र केबी स्पोर्ट्स संघाविरुद्ध सेकंड सेमीफायनल खेळेल. या स्पर्धेतील सेकंड सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांचं क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करतो. आपण पाहतो श्री महालक्ष्मी क्रिकेट क्लब आयोजित कोथवडे प्रीमियर लीग 2025. पहिला बॉल संकेत, कालच्या मुकाबल्याचा हिरो आणि पहिला बॉल क्लासी शॉट आहे. मोईन काझी मॅन फ्रॉम मजगाव रत्नागिरी, मजगावचा खेळाडू. आणि विक्रांतच्या पहिल्याच बॉलवरती वार केलाय, बॉल सीमारेषा पार केलाय. 4 धावांसाठी पहिला चौकार मात्र इथे प्राप्त केलाय. विक्रांत सावंत कालच्या मॅचचा हिरो. 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता असणारा, आपल्या संघाला जिंकून देणारा हिरो, मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तोच विक्रांत कमाल धमाल करेल का? परंतु यावी स्क्वेअर मार आहे, लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. पंच दंडित करतायत. वाईड +1, एकूण 2 धावा इथे मिळतील. पहिल्या चेंडूवरती ज्या पद्धतीने त्याने ड्राईव्ह केलं, ड्राईव्ह पंच पाहायला मिळाला ऑफसाईडच्या दिशेने. नॉन स्ट्रायकिंगला मयूर नागले, मॅन फ्रॉम चरवेली गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आणि निवेंटीला बिलॉंग करणारा हा गोलंदाज आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विक्रांत, नेक्स्ट बॉल फॉर मोईन. यॉर्क फेकण्याचा प्रयत्न होता, टप्पा मिस केलाय. लो फुल टॉस बॅट वरती घेतला, एक शानदार पंच ते पाहायला मिळतोय. मोईनच्या बॅटमधून निघालेला हा शानदार दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचले यावी 10 या अंकावरती. षटक क्रमांक प्रगतीपदावरती आहे ते पहिलं. विक्रांत सावंत पहिलं षटक मोठ्या विश्वासाने याच्या आतमध्ये सोपवलं गेलंय. पुढील चेंडू, रॅपिड डिलिव्हरी अलॉंग द कार्पेट. शुभम आहे, शुभम सोनारच्या माध्यमातून बॉल फील्ड केला गेलाय. एक चांगलं दर्जेदार अशी फिल्डिंग पेश करताना, क्षेत्ररक्षण पेश करताना शुभम सोनार, मॅन फ्रॉम बसनी. पुढील चेंडू, थोडासा वेळ इथे घेतला जातोय स्वतःला ऍडजस्ट करण्यासाठी, कारण एक धाव, एक रन आणि एक बॉल इथे खूप महत्वाचं आहे. ओ यॉर्क होता, पण शॉट इथे चुकलाय. अक्षय आहे, अक्षय बॉल वरती येतोय, एक शानदार फील्ड इथे पेश करतोय. आणखीन एक डॉट बॉल. चर्चा करण्यासाठी मयूर नागले पुढे सरकलाय. बातचीत जरूर इथे केली जाईल, कारण गोलंदाजीची ही लाईन लेन थोडीशी डिस्टर्ब करायची असते आणि त्यासाठी घेतला जाणारा हा वेळ असतो. ज्यावेळी एखादा फलंदाज लगातार चौकार लगावतो तेव्हा त्यावेळी फिल्डिंग डिपार्टमेंट त्यावेळी थोडासा वेळ घेतं, कारण ती लिंक ब्रेक करायची असते. हा रणनीतीचा एक भाग असतो जो इथे केला गेलाय. पुढील चेंडू, विक्रांत. सुरुवात थोडीशी खराब, परंतु शेवट कसा होतोय ते इथे खूप महत्वाचं ठरणार आहे. रॅपिड आहे, रॅपिड आहे. निवेंडी एक्सप्रेस पद्धतीने फेकला गेलेला हा बॉल होता. वेगवान चेंडू, भन्नाट गती इथे पाहायला मिळाली. सरप्राईज डिलिव्हरी फॉर मोईन साठी. विक्रांत सावंत, अप्रतिम बॉल, शॉर्ट पिच डिलिव्हरी, नो बाउन्स, भन्नाट गती, त्यामुळे मिळालेला डॉट बॉल. पुढील चेंडू, मोईन खेळासाठी सज्ज आहे. हो, इथे नो बॉल आहे, नो बॉल आहे. 1 रन इथे मिळेल. टप्पा चुकून चालणार नाहीयेत, कारण एक्स्ट्रा रन ही संघासाठी घातक ठरते. मोईनला इथे संधी होती, परंतु शॉर्ट कव्हरला जो खेळाडू इथे घेतला गेलाय, जो आपली पाठ दाखवतोय आणि त्याला स्पर्श करून बॉल इथे रोखला गेला, त्यामुळे नोच्या स्वरूपात 1च रन इथे मिळते. विक्रांत पुढील चेंडू घेऊन इथे सज्ज. रॅपिड बॉल होता, तेवढा शानदार पंच शॉट पाहायला मिळतोय. कॉम्बॉक्स डोक्यावरून सीमारेषे पलीकडे गेलेला हा बॉल. 4 धावा. षटक क्रमांक पहिले इथे समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 15 धावा.
हर्षराज. गोल्डन ओव्हर याच्यामध्ये सोपवले गेले प्रत्येक सामन्यापासून आजपर्यंत. हर्ष तेज पहिलाच बॉल आणि इथे मिळतील त्या 2 धावा. 1+1 गोल्डन ओव्हर आहे त्यामुळे धावा इथे डबल होतील. हॅलो, रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे की जायला कुणी टेकून उभं राहायचं नाहीये, कृपया सहकार्य करा. जेवढ्या धावा दिल्या जातील त्या डबल होतील. आणि त्यानंतर हा पंच शॉट. नो बॉल +1 एकूण 2 धावा म्हणजे धावा इथे मिळतील संघाला त्या 4. तुमची एक चूक संघाला अडचणीमध्ये आणू शकते, कारण गोल्डन ओव्हर मध्ये गंमत तर पाहायला मिळते परंतु कधी कधी त्याची किंमत ही भोगावी लागते. परंतु ती किंमत कोण भोगणार हे मात्र या ओव्हर मध्ये पाहायला मिळणार. ओ हर्ष तेज लाईन लेन भरकटतोय, भरकटली दिशा, झाली दुर्दशा. ओ यावी अक्षय आहे तिथे परंतु त्याच्याही डोक्यावरनं गेलेला हा बॉल. धावसंख्या 31. हर्ष तेजला थोडस संयम राखून अचूक टप्प्यामध्ये मारा करणं गरजेचं आहे. लॉंग डिस्टन्स पिच आहे, मैदान आहे, त्यामुळे टप्पा थोडासा सापडताना अवघड जात आहे. परंतु गोल्डन ओव्हर साठी गोल्डन ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून हर्ष तेजला या संघाने अद्विका स्पोर्ट्स संघाने आजमावलंय, त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. महागडा ठरलाय कधी. हो बॉल 1+4 म्हणजे 5 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील त्या 10 धावा. बोनस धावा ठरणार आहेत या संघासाठी. अडचणीमध्ये येईल संघ. कंट्रोल, कमबॅक आणि त्यानंतर ग्रेट मयूर नागले. मयूर पंख इथे मात्र आपले पसरवतोय आणि चौकारांची आतिषबाजी करतोय. मयूर शानदार फलंदाजी. धावसंख्या पोहोचले ती यावी 49 या अंकावरती. 49 या अंकावरती 34 रन, 34 धावा आतापर्यंत खर्च केले आहेत हर्ष तेजने. फुल टॉच फुल रन. 8 धावा इथे मिळत आहेत. 8 धावा यावी इथे मिळतील त्या संघाला. धावसंख्या 57 आणि त्यानंतर आणखीन एक चौकार. याही वेळी 8 धावा. सगळ्यांचे चेहरे झुकले, निराशा चेहऱ्यावरती पाहायला मिळते. गोल्डन ओव्हर मध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी अपेक्षित होती हर्ष तेज कडून ती मात्र इथे झाली नाहीये. निराश आहे तो यावी अक्षय चाळके, निराश आहे तो हरेश चाळके. विक्रांत सावंत इथे निराश असेल कारण गोल्डन ओव्हर खूपच महागडी ठरले. परंतु या मैदानावरती सोहम भाटकरने मात्र 52 धावा खर्च केल्यात. 6 चेंडूमध्ये 52 धावा देणारा सोहम भाटकर महागडा गोलंदाज ठरलाय. परंतु यावी हर्षराज काय करतो पाहूया. धावसंख्या आहे ती यावी 65 रन. आणि त्यानंतर आलेला हा वाईड +1 एकूण 4 धावा इथे मिळतील. दबाव आहे, प्रेशर इथे दिसतोय. दबाव इथे झुगारून द्यावा लागेल कारण एकदा का तुम्ही दबावामध्ये गेलात की मात्र तिथून बाहेर पडणं अवघड असतं आणि इथे दबाव जरूर हर्ष तेजवरती पाहायला मिळतोय. यस, याही वेळी खोदून काढलाय. 8 धावा इथे मिळत आहेत. गोल्डन ओव्हरचं षटक इथे समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 77 धावा आणि हे षटक 52 धावांचं पाहायला मिळते. हॅलो, 62 धावांचं, माफ करा 62. आजच्या रजनीतलं सर्वात महागडं षटक, या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक इथे पाहायला मिळालंय. या ठिकाणी आमचे मित्र मनोजजी कोलगे यांनी देखील या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 ची देणगी दिलेली आहे. मी पांडुरंगजी कोलगे यांना विनंती करतोय हा सन्मान त्यांनी स्वीकारायचा आहे. पंकज गारगोडे आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण सन्मानित करायचं आहे. मनोज कोलगे यांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी घेताना धन्यवाद. अजयदा. यस, शुभम आलाय. शुभम सोनर ऑन द मार्क, मॅन फ्रॉम बसनी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. दोन्ही फॉर्मॅट मध्ये याची जबरदस्त कामगिरी राहिले.
अंडर आर्म क्रिकेट, ओव्हर आर्म क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट मध्ये जबरदस्त कामगिरी. परफेक्ट यॉर्क होता यावेळी मोहीन प्रॉपरली बॉल पिक करू शकला नाहीये, त्यामुळे येतोय तो इथे डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना आपल्याला शुभम सोनार. पुढील चेंडू रॅपिड फेकण्याचा प्रयत्न, लेग स्टिकच्या बाहेर बॉल. हरीश असफल. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. वाईड प्लस एक्स्ट्रा 1 डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यामुळे 2 धावा संघाला इथे मिळतील. धावा संख्या 78 78 79 79 धावा. याही वेळी चुकीच्या पद्धतीने फेकला गेलेला बॉल आहे. टप्पा इथे सापडत नाहीये शुभम याला. लगातार 2 चेंडू फुल टॉस चेंडू. यष्टीरक्षकाने बॉल गॅदर करण्याचा केलेला प्रयत्न असफल. खोदून काढलाय क्लासी शॉट आहे, अतिशय अप्रतिम. पाहत राहावा असा हा फटका. अंडर क्रिकेट मधील हा प्रॉपर पंच शॉट. यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे सहज सोप्या पद्धतीने केली जाणारी फटकेबाजी. गुड लेंथ वरती बॉल ठेवायचा आहे. मे बी जर शुभम सोनाने गुड लेंथ वरती बॉल ठेवून इन आणि आउट हे दोन्ही जर स्विन इथे केले तर मे बी या खेळाडूला थोडंसं रोखलं जाऊ शकतं. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग ऍक्शन आहे, ज्या पद्धतीचा फुटवर्क आहे, त्याला थोडासा वेट करायला लावणं खूप गरजेचं असणार आहे. तो इथे करणं गरजेचं असेल, ते केलं जाईल का पाहूया. परंतु ज्या पद्धतीने यावी मोहीन खेळतोय, शानदार फटकेबाजी आहे. प्रॉपर पंच, प्रॉपर मिडल करताना इथे पाहायला मिळालाय. शुभम पुढील चेंडू घेऊन शानदार शॉट. पॉवर मैदानाच्या बाहेरचा दाखवला इथे बाबर. अतिशय अप्रतिम लाजवाब फुटवर्क आणि तेवढंच लक्षपूर्वक केला गेलेला खेळ. शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवतोय आणि त्यानंतर बॉल पंच करतोय. ज्यावेळी टायमिंग तुमच्याकडे परफेक्ट असतं, बॉल जेव्हा परफेक्ट मिडल होतो, त्यावेळी अशाच पद्धतीचे शॉट्स आपल्याला पाहायला मिळत असतात. ज्यावेळी मोहीनच्या बॅटमधून आपण इथे पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट मधील प्रॉपर खेळले जाणार हे क्रिकेट शॉट, अंडरआर्म क्रिकेट शॉट इथे आपल्याला पाहायला मिळालेत. धावसंख्या पोहोचले 88 या अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. नो बॉल आणि त्यानंतर बिग हिट 5 रन. 5 धावा इथे मिळत आहेत. भरकटलाय इथे. विचार करावा लागतोय कारण निराश होऊन इथे तुम्हाला चालणार नाहीये. गेलेला सामना आपण कमबॅक करून कसा जिंकू या दृष्टिकोनातून प्रयत्न करावा लागेल. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला यश मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला पहिले प्रयत्न केले पाहिजेत. यश तेव्हाच मिळतं, नुसतं ईश्वर प्रसन्न करून चालत नाही. ते ईश्वराची आराधना, ईश्वरासाठी प्रार्थना आणि ईश्वराच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतं. कष्ट घ्यावे लागतात, प्रयत्न करावे लागतात आणि त्यानंतर ईश्वर ही आपल्याला मदत करत असतो. ते प्रयत्न इथे करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागेल. नवस बोलून कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही मित्रांनो. नवस बोलावा, पण त्याच्याबरोबर आपल्याला तेवढे कर्मही करावे लागतात चांगले आणि ते इथे करावे लागतील. विजयी जर व्हायचं असेल तर शुभम सोनार याला आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचा आहे तर तुम्हाला जिगरबाज खेळ करावा लागेल. आणखीन एक बॅक टू बॅक शानदार फटकेबाजी. मोहीन यावेळी आक्रमक झालाय. मोहीन थांबायला मागत नाहीये, तो मात्र इथे स्वार होतोय. बॉल चेंडू पार दबडतोय आणि चौकरांची इथे मात्र खैराट पाहायला मिळते. यावेळी बॅकफूट पंच होता, थोडंसं स्टेपिंग रॉंग झालं, मिडल झाला नाही, बॉल वेल टाइम करू शकला नाही, त्यामुळे आलेला निर्धाव चेंडू. षटक क्रमांक समाप्त झाला ते तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 97. मायबाप रसिक प्रेक्षकांना एक विनंती आहे, या ठिकाणी जाळ्याला आणि त्या पट्टीला थोडं मागे सरकून उभं राहायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, या ठिकाणी जाळ्याला टेकून कोणी उभं नाही राहायचं आहे. लाईनमन थोडं आपण देखील या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. या ठिकाणी अजित बारगोडे आपणास विनंती आहे की आमच्या वाडीचे ग्रामस्थ विश्वास बारगोडे यांना या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. अजित बारगोडे आपणास विनंती आहे. त्याचप्रमाणे मंगेश मांडवकर यांना देखील या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे सुदेशजी कोलगे यांना देखील या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. फुलटॉ चेंडू खडे प्लेट केलाय. 4 धावा इथे मिळत आहेत. खणखणीत असा लगावला गेलेला चौकार आहे.
हो आणखीन एक फुल टॉस चेंडू, बॅक टू बॅक हिट, लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार. अक्षय चाळके यावी इथे बॉलिंग मार्क वरती. त्यानंतर आलेला स्क्वेअर मारा, 1 रन एक्स्ट्रा स्वरूपात इथे मिळेल. हो क्लासी शॉट आहे, लाजवाब फुटवर्क आहे, फ्रंट फुट वरती येतोय आणि त्यानंतर बॉलला अंडर द आय डोळ्यांच्या समोर येतोय आणि त्यानंतर लगावतोय तो हा टोला. 4 धावा. क्लासी शॉट आहे, पाहत राहावा असा हा ड्राईव्ह पंच इथे पाहायला मिळालाय. आणखीन एक सेम रिझल्ट. हताश आहे, निराश आहे तू अक्षय. विक्रांत ही निराश आहे, कारण पहिलं ओव्हर त्याने फेकलं, केवळ 15 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर अक्षरशः धावांचा लई लूट झालेली पाहायला मिळाले, लूट झालेली पाहायला मिळाले. एक महत्वपूर्ण सामना आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये महारवळनाथ संघाकडून खेळणारी सलामीची जोडी आणि त्या जोडीमध्ये खेळणारा मयूर नागले बिनबाद 64 धावांची धमाकेदार खेळी करतोय. प्रचंड टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो मयूर नागलेसाठी. नाबाद 64 धावांची खेळी करत असताना तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर इथे आपण पाहिली ती आहे 115 आणि त्यानंतर आणखीन एक बिग शॉट, 4 रन. कॅमेरामॅनला सलामी देणारा हा शॉट इथे पाहायला मिळालाय. अप्रतिम पण शॉट इथे पेश केले जात आहेत, धमाका केलाय. अक्षरशः इथे लूट पाहायला मिळते धावांची. प्रत्येक गोलंदाजावरती स्वार झालेले हे फलंदाज पाहायला मिळत आहेत आणि टुर्नामेंट मधील हायएस्ट स्कोर इथे आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक हायएस्ट स्कोर टुर्नामेंट मधील जर कुणाच्या नावावरती असेल तर तो मयूर नागलेच्या नावावरती आहे. सेंचुरी लगावते की काय? आणखीन एक चौकार षटक क्रमांक समाप्त झाले, ते यावी 4थं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 123 धावा, 123 रन. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी वासुदेव कोलगे यांना देखील या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मानित करायचंय. मी सत्तर मांडवकर आपणास विनंती करतोय या ठिकाणी. त्याचप्रमाणे अशोकजी कोलगे यांना देखील या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन सन्मानित करायचंय. मोइन स्ट्रायकिंग एंड येतोय जो वैयक्तिक 29 धावसंख्येवरती खेळताना विक्रांत आलाय. वैयक्तिक दुसरं संघाकडून शेवटचं षटक. निवेंदी एक्सप्रेस विक्रांत सावंत ऑन द मार्क, राईट आर्म ऑन द विकेट आणि पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाब्याने षटकाला सुरुवात करताना विक्रांत सावंत. पुढील चेंडू परफेक्ट यॉर्क आहे, स्ट्रेट ड्राईव्ह केलंय, फॉलो थ्रो मध्ये बॉल फील्ड करतोय आणि यावेळी डॉट बॉल पाहायला मिळालाय आणि त्याचं सर्व श्रेय जाईल ते विक्रांत सावंत याला, कारण दमदार अशी फॉलो थ्रो मध्ये केली गेली फिल्डिंग. नो बॉल, इथे चूक केली, चूक नाही इथे गुन्हा केला. 9+4 5 धावा इथे भेटतील. 129 धावा, 129 धावांचं डोंगर नाही ते धावांचं शिखर इथे उभं केलंय आणि तेही नाबाद. एक आगळा वेगळा विक्रम या मैदानावरती या लीग मध्ये पाहायला मिळेल. कोथंबडी प्रीमियर लीगची खासियत राहणार आहे, कारण इथे अक्षरशः रेकॉर्ड बनवले जात आहेत अंडरआर्म क्रिकेट मधील. हो याही वेळी लेगस्टिकच्या बाहेर स्वेर मारा. थोडासा निराश आहे आपल्या कामगिरीवरती, निराश आहे संपूर्ण टीम वरती, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी अपेक्षित होती ती मात्र इथे झाली नाहीये अद्विका स्पोर्ट्स संघाकडून. परंतु निराश होऊन चालणार नाहीये, आपल्याला ही प्रयत्न करावे लागतील. आणि त्यानंतर खेळला गेलेला आणखीन एक शानदार शॉट मोईन काझीच्या बॅट मधून. मिड ऑफला आहे तिथे क्षेत्ररक्षक अक्षयच्या डोक्यावरून चेंडू फरार होतोय. धावसंख्या
135 रन 135. हो यावी भन्नाट गती होती. हरेश बॉल प्रॉपरली गॅदर करू शकला नाही, त्यामुळे एक संधी मिळते ते मोईनला. इथे आलं डॉट बॉल. यावी नो बॉल. यावी नो बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. रॅपिड डिलिव्हरी करण्याचा होता इथे प्रयत्न, परंतु टप्पा थोडासा नो लाईनच्या मागे राहिला, त्यामुळे पंचांचे इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. नो बॉल. या ठिकाणी मंडळाचे सदस्य राजाराम बारगोडे आपणास देखील या ठिकाणी विनंती आहे की या ठिकाणी व्यासपीठावर यायचं. त्याचप्रमाणे वाडीतील ज्येष्ठ या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थ आहेत त्यांना विनंती आहे या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. त्यानंतर आलेला आणखीन एक क्लासी शॉट. कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. शुभम सोनारी चेहऱ्यावरची निराशा घेऊन या फिल्डिंग करताना, कारण काहीच मनासारखं घडत नाहीये, सगळं मनाच्या विरुद्ध घडतंय. मोईन यावी 41 धावसंख्येवरती खेळतोय. सलामीच्या जोडीने मात्र इथे कीर्तिमान रचलाय, एक रेकॉर्ड इथे निर्माण केलंय असं जरूर म्हणावं लागेल. धावसंख्या 140, 140. त्यानंतर खेळला गेलेला फटका वेलफील्ड डॉट बॉल. षटक क्रमांक 5 इथे समाप्त. पहिल्या इनिंग मध्ये धावा बनवल्या गेल्या ते 140, 141 धावांचं विशाल असं लक्ष. 141 धावांचं हा हिमालय शिखर जणू उभा केलाय, आणि त्या शिखर सर कोण करतं, कशा पद्धतीने केला जातो ते मात्र इथे पाहावं लागेल. या ठिकाणी मारुती बारगडे यांनी या स्पर्धेसाठी रोख रुपये 2000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. मी समीर कोले आपणास विनंती करतोय या ठिकाणी मारुती बारगोडे यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. मारुती बारगोडे आपणास विनंती आहे या ठिकाणी. त्याचप्रमाणे भाग्यवान बारगोडे आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचंय. भाग्यवान बारगोडे. यांनी देखील या ठिकाणी या स्पर्धेसाठी रोख रुपये 1000 रुपयाची देणगी दिलेली आहे. मी समीर गोलगे आपणास विनंती करतोय या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचंय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मंडळाचे सदस्य राजाराम बारगोडे उपस्थित आहेत, त्यांना देखील या ठिकाणी समीर कोलगे आपणास विनंती आहे गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. शौर्य स्पोर्टचे मालक विनोद कुमार आपणास विनंती आहे या ठिकाणी आपण व्यासपीठावर यायचंय. धन्यवाद. एकशे 41 धावांचं लक्ष. इंदू सबका बंधू मैदान में इंदू. मिडॉनच्या दिशेने इंदू आहे. ऑफ साइड 4, लेग साइड 3. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये पाहूया कोण होते दाखल. महारवळनाथ संघाने मात्र इथे धावांचं शिखर उभं केलंय. सर केलं जाईल का पाहूया. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकून धावांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली शुभम सोनार याने. मनीष आहे पुढचा चेंडू बॅकफूट पंच. लगातार दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय. अशाच आक्रमणाची ती आवश्यकता असणार आहे, हल्ल्याची ती आवश्यकता असणार आहे, कारण शिखर पार करायचंय. आतापर्यंत धावांचा डोंगर आपण पाहिला होता, परंतु या मैदानावरती महारवळनाथ संघाने मात्र इथे धावांचं शिखर उभं केलंय. आणि हा तिसरा चौकार इथे पाहायला मिळतोय. अतिशय क्लासी शॉट. आक्रमण सलग 3 चेंडूवरती 3 चौकार जर लगावले गेलेत, पुढील 3 चेंडूवरती जर चौकार लगावले गेले तर ललित लाड यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. 3 चेंडूवरती 3 चौकार जर लगावलेत, परंतु त्यानंतर पुढील 3 चेंडूवरती जर 3 चौकार लगावले तर 200 रुपयांचं कॅश प्राइज इथे असेल. हो फिल्डिंग केले. कोणत्या देवाला पाया पडून ललित आलाय काय माहित नाहीये. 200 रुपयाची नोट बाहेर पडतच नाहीये. पुढचा चेंडू यावेळी खोदून काढण्याचा विचार होता. कमबॅक करतोय तो मनीष. निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार. ललितने बक्षीस लगावलं आणि सगळं चक्र इथे बदललं. क्लीन बॉल शुभम.
शुभम सोनार क्लीन बोल्ड डगआउटच्या दिशेने परततोय. ललितने बक्षीस लगावलं आणि त्यानंतर गोलंदाज मात्र इथे चालाक बनला. लाईन लेन बदलली आणि त्याचं फळ मात्र त्याला इथे मिळालं. शुभम डगआउटच्या दिशेने. धावसंख्या आहे ती 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. हे षटक गोल्डन ओव्हर आणि गोल्डन ओव्हर कुणाच्या हातामध्ये दिलं गेले? मोईन काझी मेन फ्रॉम मजगावचा हा रणधुरंदर खेळाडू राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. एक आगळी वेगळी अशी बॉलिंग ऍक्शन बॅक हँड डिलिव्हरी करण्यात माहीर, मनगटाचा पुरेपूर वापर करणारा हा गोलंदाज. गोल्डन ओव्हर पहिलाच बॉल ब्लॉक होलला टार्गेट करणारा. फूट अँड बॅट याच्यामध्ये जो होल आपल्याला पाहायला मिळते, जी गॅप पाहायला मिळते त्याला ब्लॉक होल म्हटलं जातं आणि तिथेच केंद्रित करून फेक लागलेला पहिलाच बॉल. पंच केलंय. यावी धाबा मिळतील त्या 8 धाब्याने धावसंख्या पोहोचेल 21 या अंकावरती. पहिला चेंडू डॉट आलाय आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे चौकार लगावला. गोल्डन ओव्हर जेवढ्या धाबा खर्च केल्या जातील त्या इथे डबल होतील. त्यामुळे इथे चौकार लगावला गेला. संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या त्या 8 धावा. हॅलो, महालक्ष्मी क्रिकेट क्लबच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की या ठिकाणी बाहेर लाईनमन म्हणून काम आपलं चोख पाडायचं. अंतिम दिवस आहे, या ठिकाणी समजून मोईन टू अक्षय. फुलटॉवर चेंडू, शानदार पंच, बॅक टू बॅक पंच शॉट. 8 धावा याही चेंडूवरती ते मिळतील संघाला. सगळे 29 रन, 29 धावा. फुलटॉवर चेंडू यावेळी मिस टाइम करतोय. परफेक्टली मिडल करू शकला नाही. डॉट बॉल आलाय. ते धाव चेंडू इथे पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी महारवळणा संघाकडून आणि त्यानंतर लगावला गेलेला हा बिग हिट. इंदू असफल ठरला. इंदूच्या डोक्यावरून चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. 4 धावा इथे मिळाल्या. धाबा डबल म्हणजे संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील ते 8. धावा संख्या 37 आणि इथे नो बॉल. 5+5 10 धावा इथे मिळतील. नो बॉल आणि त्यानंतर लगावला गेलेला चौकार. धावा झाला इथे डबल. धावा संख्या 47, 47 धावा. या ठिकाणी कोतोडे गावातील ग्रामस्थ प्रशांतजी सनगरे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतोय त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. आपला बहुमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी या स्पर्धेला उपस्थित दाखवल्याबद्दल महालक्ष्मी क्रिकेट मंडळाच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो. षटक क्रमांक समाप्त झाले ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 धावा, 55 रन. या सामन्यामध्ये जो विजयी ठरेल तो केबी स्पोर्ट्स संघाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज होईल आणि दुसरा क्वालिफायरचा सामना आपल्याला यानंतर पाहायला मिळणार आहे. म्हणजे जो दुसरा सेमीफायनलचा सामना इथे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज मयूर. पहिलाच बॉल नो बॉल. 1+1 2 धावा इथे मिळत आहेत. 22च्या स्वरूपात 1 रन आणि त्याचबरोबर नो बॉल इथे करार केला गेला त्यामुळे 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 58, 58 धावा, 57 धावा, 57. नेक्स्ट बॉल यावी नो बॉल आणि त्यानंतर 5 शॉट. नो बॉलचा इशारा. 5 धाबा इथे मिळतील बोनस स्वरूपात मिळणार या 5 धाबा. फिल्डिंगचे जे काही नियमावली इथे दिले त्या नियमावलीप्रमाणे इथे फील्ड पाहायला मिळाली नाही. आपल्याला काही निर्देश दिले गेलेत फिल्डिंग कुठे आणि कशा पद्धतीने सजवायची आणि इथे मात्र पंचांना दाद द्यावी लागेल कारण ज्या पद्धतीने पंचांनी लक्षपूर्वक इथे भूमिका बजावली
आणि अचूकता पूर्ण लक्ष या मॅच मध्ये ठेवून पंचांची भूमिका बजावतात GPL चे नावाजलेले असे पंच पंकजी केऊर, प्रशांतजी भूते, विकासजी गोंदबरे. निशांत कसबेकर आहे, कारवांची वाडीला बिलॉंग करणारा यष्टीरक्षक आणि त्याच्या माध्यमातून स्टंप आउट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. ऑलराऊंडर खेळाडू आहे तो निशांत. (63 रन, 63 धावा. यश हरेश चाळके आणि दोन्ही चाळके बंधू मैदानाच्या आतमध्ये. मयूर नो बॉलचा इशारा पंच केलाय. 1+1 2 धावा इथे मिळतील. एक्स्ट्रा स्वरूपात मिळणारे या 2 धावा. धावसंख्या 65 रन 65 या अंकावरती जाऊन पोहोचते. आणि त्यानंतर खेळला गेलेला पंच शॉट एक ब्रँडेड शॉट आहे हरीश चाळके याचा. यस याही वेळी हा याचा आवडता शॉट आहे. जम्प अँड हिट वेल बॅलन्स शॉट इथे पाहायला मिळालाय. सलग 2 चेंडूवरती लगावले गेले 2 चौकार आणि आपण फुटवर्क पाहू शकतो. अप डाऊन अशा पद्धतीने असलेले त्याचं फुटवर्क. आणि त्यानंतर इथे फिल्डिंग. डॉट बॉल आणि इथे पण शॉट. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 78-78. बारा चेंडू मध्ये 64 धावांची आवश्यकता. इथे जर 3 विकेट प्राप्त केल्या अनुप कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. निशानने जर फलंदाजाला इथे शांत केलं आणि 3 विकेट जर प्राप्त केल्या तर अनुप कडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. परंतु ईशानच्या पहिल्याच बॉल वरती फलंदाजाने हल्ला केला आणि चौकार ठोकला. अनुपने बक्षीस लगावलं निशानसाठी आणि आक्रमण करताना मात्र इथे अक्षय चाळके पाहायला मिळालाय. हो यावेळी खेळायचं होतं मिड विकेटला. चेंडूचं स्क्वेअर लेगच्या दिशेने इथे ट्रॅव्हल झालंय. ऑफ स्टिकच्या बाहेर बॉल. वाईट बॉलचा इशारा. एक एक्स्ट्रा रन. धावसंख्या 83 धावा. त्यानंतर आलेला हा चौकार. 4 धावा इथे मिळत आहेत. कम्प्लिटली बॅकफूट वरती येतोय. ईस्टर्नच्या बागे जाऊन खेळला गेलेला फटका इथे पाहायला मिळाला. कम्प्लिटली बॅकफूट वरती जाऊन बॉलला वेट करून खेळला गेलेला फटका इथे आपण पाहतोय. मेन एम्पायर प्रशांत भूते, स्क्वेअर लेग एम्पायर पंकज केऊर आणि थर्ड एम्पायरची भूमिका बजावताना विकास गोंदबरे. यस आणखीन एक धमाकेदार शॉट. कॉम्बॉक्सच्या दिशेने जे प्रेक्षक आहेत त्यांना थोडीशी सूचना केली जाते. आपल्या पायाखाली केबल लाईन आहे, जरा तिथून सावध राहा कारण ऑनलाईन कम्प्लीटली डिस्टर्ब होऊ शकतं. कॅमेरा डिस्टर्ब होऊ शकतो, तेवढी काळजी घ्या. आणि आपण जर ऐकला नाहीत तर आपल्याला कम्प्लीटली इथून बाजूला केलं जाईल. थँक्यू. व्हिडिओ मॅचच्या दिशेने निशान पुढील चेंडू घेऊन यावेळी कम्प्लीटली मिस करतोय. परफेक्टली मिडल करू शकला नाही. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्यामुळे आलेला डॉट बॉल आणि त्या मॅच वरती कब्जा इथे निर्माण केलाय.
1+1 2 धावा इथे मिळतील. आणि त्यानंतर कॉम्बॉक्सच्या दिशेने खेळला गेलेला पण शॉट 4 धावा. या ठिकाणी कोथवडे गावचे ग्रामस्थ प्रशांतजी सनगरे आपला बहुमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. या स्पर्धेला उपस्थित दाखवल्याबद्दल महालक्ष्मी क्रिकेट मंडळाच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. आणि समीर कोलगे आपणास विनंती करतो या ठिकाणी प्रशांत कोलगे यांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. प्रशांतजी सनगरे. धावसंख्या 98 98 धावा. सहा चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. 6 चेंडूवरती 6 चौकार जरी लगावले तरीही महारबळनाथ संघ सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज होईल. क्लासी शॉट, गुड नॉट टेक और अभी मेरा तो शॉट देख असं सांगताना यावी हरीश. क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्क. अचूकता, भेदकता, यष्टी उद्ध्वस्त डगआउटच्या दिशेने हरीश साळके. शालूने तिथे झोका दिला आणि फलंदाजाने मात्र इथे धोका दिला. विक्रांत सावंत यावेळी स्ट्रायकिंग एंडला. मॅन फ्रॉम निवेंडी गोलंदाजीमध्ये कमाल केली, परंतु फलंदाजी मात्र कशा पद्धतीने करतो पाहूया. मैदानात दाखल झाल्या चौकार इथे लगावलंय. आपलं खातं इथे ओपन केलंय. औपचारिकता मॅच मध्ये आहे. जाता जाता आपल्या काही आठवणी देऊन जाण्याचा प्रयत्न विक्रांत सावंत इथे जरूर करेल. कारकीर्द या टुर्नामेंटमध्ये विक्रांत सावंतची लाजबाब झाले. कालच्या रजनीमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत गेलेला सामना आपल्या बहारदार टप्प्याच्या जोरावरती आपल्या संघाला विजय मिळवून देताना मॅन ऑफ द मॅच ठरला होता विक्रांत. परंतु या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जो सपोर्ट टीम असते त्यांच्याकडून चांगला सपोर्ट इथे मात्र त्याला मिळाला नाही. त्यामुळे थोडासा निराश हताश असेल हा संघ. ज्या पद्धतीने गोलंदाजी अपेक्षित होती, करणं अपेक्षित होतं, ती मात्र इथे झाली नाही. हार जीत होतच राहते, परंतु तुम्ही कशा पद्धतीने लढलात, कशा पद्धतीने भिडलात, कशा पद्धतीने जिंकलात याची चर्चा होत असते. ती चर्चा मात्र यावी थोडीशी अद्विका टीमच्या विरुद्धाला होताना दिसेल. आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय तो महारबळनाथ. यानंतर होणारा सामना या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनलचा सामना असेल केबी स्पोर्ट्स विरुद्ध महारबळनाथ. केबी स्पोर्ट्स विरुद्ध महारबळनाथ या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना इथे खेळवला जाईल.